दीपक सर, मैदानावर आपण पाहतोय विकेटची पाहणी करतोय. विकेट व्यवस्थित आहे शेवटच्या क्षणापर्यंत, त्यामुळे काही गडबड नाही आहे. फलंदाजांनी कुठलीही समस्या मांडू नये, कारण विकेट अतिशय चांगली आहे. तर फायनलच्या सामन्याला सुरुवात होतोय. घेऊन चलतोय समालोचन कक्षामध्ये दीपक सर पाटील यांच्या समेत मैदानावर. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतो आणि घेऊन जातोय या मेगा फायनल कडे. अंतिम सामना या स्पर्धेमधील स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी यांच्या स्मरणार्थ ग्रुप ग्रामपंचायत चषक ओळे 2021 हे भव्य आणि दिव्य आयोजन. दीपक सर, अंडर 20 सर्व खेळाडू आता आपण पाहतो सीमारेषच्या पलीकडे बसलेत, कारण त्यांना माहिती आयवा कॅच साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते पारितोषिक पटकवण्यासाठी सर्व खेळाडू या ठिकाणी सज्ज आहेत प्रेक्षकांच्या रूपामध्ये. अंडर 20 उस्मानसाठी मात्र बऱ्याचशा कमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात, कारण नेहमी कमेंट बॉक्स जेव्हा जेव्हा कोणतीही पाहायला गेलं लाईव्ह टेनिस क्रिकेट असेल त्यांनी ओपन केली का मग उस्मानचाच गवगवा मात्र केला जातोय. अमीन खान आहेत, प्रदीप गायकर आपण पाहतोय उस्मानसाठी कमेंट आपल्याला पाहायला मिळतात. सॅम वेरेन्स, अक्षय घरत सांगतोय भागेश सुरते चांगला खेळेल. शोएब पटेल त्याच्या मगासपासून आपण कमेंट्स पाहतोय. दिवाण याच्या कमेंट्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवर मात्र पहिलं षटक यावेळेस मात्र घेऊन येतोय तो वंश 11 संघाचा आयकॉन खेळाडू सिद्धेश वास्कर. सगळ्याच ऑनलाईन प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. जाऊया मॅच कडे. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न उस्मानचा. वेगानं टाकलेला हा बॉल, परंतु दिशाहीन थोडासा. आउटसाइड ऑफ स्टंप, बराचसा बाहेरून अंपायर द्वारकानाथ चोरगेसरांचा इशारा येतो. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येनं खातं उघडलं जात आहे ते ओम एंटरप्राइजेस संघाचं. 2 सामने आपण पाहिले तर 2 सामन्यांमध्ये उस्मान पटेलनं तब्बल 57 धावा कुठल्यात, परंतु किरण पवारची दादागिरी आज मात्र मैदानावर दाखवली. त्यांनी आपल्या मनगटामधली पॉवर दाखवली आणि दोनही मॅच मध्ये मात्र मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार त्याला मिळाला. त्यामुळे काटेकी टक्कर आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. सिद्धेश वास्कर फ्रॉम बंगारपाडा. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. इथे मात्र चकवा दिलाय तो उस्मान पटेल, रायगडचा टायगर. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु तेवढाच सक्षम यंदाच्या हंगामामध्ये खेळ करणारा दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्धेश वास्करला सुद्धा ओळखलं जातं. बंगारपाडाचा स्टार खेळाडू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं उस्मान पटेलला जास्त थांबवू शकत नाहीये आणि स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बरोबर मधून बॉल सीमा पार. चान्स जरूर होते आमच्या प्रेक्षकांना आणि प्रेक्षक कमाल कॅचसाठी 500 रुपयांचं पारितोषिक होतं, परंतु ही संधी मात्र गमावले आणि या बॉल चाललाय षटकार. दीपक सर, मेहनत करणारा भैया आहे या ठिकाणी. दिवसभर तो फिरतो गावोगावी आणि तो मेहनत करतोय. त्याला कॅच मिळायला हवी होती, कारण 500 रुपयाचं पारितोषिक त्याला मिळालं असतं. स्लोअर पद्धतीचा चेंडू धोका पोहोचू शकतो. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावाही पूर्ण केल्यात. दीपक सर, बाल बचावला असंच आपण म्हणूया. तिथपर्यंत पोहोचला होता जवळजवळ फिल्डर, परंतु दुहेरी धावांचं योगदान मात्र मिळालं. धावसंख्या 2 ने पुढे जाते. आतापर्यंत 9 धावा धावफलकावर. यावेळचा फटका पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल मिड ऑफला. क्षेत्ररक्षक मात्र फार मोठी मिस्टेक करतोय, परम त्या ठिकाणी जजमेंट सपशेल चुकलाय. सिद्धेश थोडासा नाराज होतोय आणि का होऊ नये, कारण ही विकेट फार दुर्मिळ असतं. फार कमी गोलंदाजांना मात्र याचं भाग्य मिळतं. उस्मान पटेलची विकेट, आणि त्यासाठी तुम्हाला 100% नव्हे तर 200% प्रयत्न करावे लागले तरी चालतील, परंतु त्यासाठी घाम गाळावा लागेल आणि उस्मान पटेलला जीवनदान. दुहेरी धाव. यावेळेस मात्र या जीवनदानाचा फायदा उचललाय. बॉल चाललाय सीमा पार. डीप मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. उस्मान बॅटमन तळोजेवाला या रायगड ठाण्यात फेमस झाला. या दरम्यान मैदानावर ज्यांचं आगमन झालंय ते यादव साहेब, महाराष्ट्र बँक
यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. दीपक सर. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा खाली राहणारा बॉल, दिशा मात्र सिद्धेश वास्कर चुकला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. हुझैफा पटेल कतारवरून ही मॅच पाहतात, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. उस्मानसाठी हे सगळे मोठे प्रेक्षक आहेत, अगदी परदेशातून हा सामना पाहतात. स्लोपर वन, यावेळेस मात्र हुक केलाय बॉलला स्क्वेअर लेग कडे. उस्मानच्या पॅटमधून आता मात्र गोळीच्या वेगानं बॉल चाललाय, तो अर्थातच डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 4 धाबांकरता हा खणखणीत चौकार. शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठानी है माया भवानी. अब सब मर्द मावड़े बड़े खुदार है, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम डके तेरे पीछे बदमाश है माया भवानी. पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा. दीपक सर, सकाळपासून ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, औले क्रिकेटचा काळीज म्हणून ज्या प्रेक्षकाला ओळखलं जातं, ते यादव साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. औला क्रिकेटचे जबरदस्त फॅन, मॅच कुठे असू दे, डे नाईट कुठे असू दे, यादव साहेब त्या ठिकाणी मॅच पाहायला आवर्जून येतात. त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे. दीपक सर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि तब्बल 22 धावा पाहायला मिळाल्या. षटकार, 2 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्यानं. रमजान हज्जू वॉचिंग फ्रॉम दुबई, आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. मोस्ट वेलकम. ओळ्याची ही स्पर्धा आज मात्र परदेशामधून पाहिली जाते आणि याचं भाग्य खऱ्या अर्थानं दिलंय ते खऱ्या अर्थानं आयोजकांना जातंय. या सगळ्याच श्रेय फ्रेंड सर्कल ग्रुप असतील, आमचे अजनबी स्पोर्ट्स असतील आणि सगळेच, आर्या असेल, अष्टविनायक असेल, साई स्पोर्ट्स असेल, येशूमाता ग्रुप असेल, ग्रामस्थ मंडळ ओळे. गुलशनचा हा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बागेश सुरतेच्या पॅट मधून निघतोय. आणखीन एक धमाकेदार षटकार. गुलशन मात्रेचा पहिलाच बॉल मात्र उडवलाय साइड स्क्रीनच्या वरतून. बागेश सुरते तेवढा सक्षम, अगदी पाहायला गेलं तर केडीएच वाघिलोडा संघाचा स्टार खेळाडू आहे आणि तोही ऍज अ आयकॉन म्हणूया, परंतु ग्रुप ग्रामपंचायत आयकॉन मधून तो खेळतोय. आणि उस्मान पटेल मात्र ग्रुप ग्रामपंचायत सोडून 2 आयकॉन या प्रत्येक संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 2 ग्रुप ग्रामपंचायत सोडून आयकॉन आहेत आणि 4 आयकॉन असे आहेत जे ग्रुप ग्रामपंचायत मधले आहेत, ज्याच्यामध्ये ओळे, वरचे ओळे आणि केडी वाघिलीवाडा ही 3 गावं. यावेळेस मात्र आडव्या पॅटनं स्ट्रेट टू द फिल्डर, वाडे कॅच, सुपर एक्सलंट जेल त्या ठिकाणी टिपला जात असताना फलंदाज मात्र परतेल. बागेश सुरतेच्या खेळीचा अंत. पहिल्याही मॅच मध्ये हेच घडलं होतं. पहिल्या बॉलवर षटकार आणि तदनंतर मात्र लगेचच आउट आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन होतंय. हे जांभूळ नाही पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा. बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्षे थांबा. हे जांभूळ नाही पिकली ही बागचा पिकला नाही तो आंबा. बाबा आई तिची बोलते लग्नाला 2 वर्ष थांबा. जाऊन सांगा तिच्या आईला रे आईला, पोऱ्या आईला आईला आईला. मैदानाच्या आतमध्ये मात्र 3ऱ्या क्रमांकावर आज आयकॉन प्लेअर, आज मात्र खूप दमदार बॅटिंग केले याही फलंदाजांना. मान फ्रॉम दिघोडे उरण छोट्या, अर्थातच अभिजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उस्मान पटेल आणि अभिजित ठाकूर दोघंही आयकॉन म्हणून खेळतात, ते ओम एंटरप्राइजेस संघाकडून. दोघांनी मात्र आज खोऱ्यानं धाबा उभारल्यात, त्यामुळे या 2 खेळाडूंकडून नक्कीच मोठी अपेक्षा असेल. आणि आतापर्यंत विचार केला तर स्कोर कार्ड खूप चांगला आहे. 28 धावा धावफलकावर लागल्यात 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. अभिजित ठाकूरचा विचार केला तर 59 धावा त्यानं कुठल्यात. दुसऱ्या बाजूला उस्मान पटेल आतापर्यंत विचार केला तर 2 मॅच मध्ये 57 कुठल्या होत्या आणि या अजून जास्त धावा असणार आहेत. त्यामुळं दोनही फलंदाजांनी पाहायला गेलं तर दोनही मॅच मध्ये मात्र धावा कुठल्यात. गुलशनचा हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन हा फटका खेळलाय
आणि उस्मान पटेलची विकेट. इट्स अ गोल्डन विकेट फॉर गुलशन म्हात्रे. फलंदाज बाद होतोय. रायगडचा टायगर यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. अखाती देशामधून मात्र खेळ पाहायला जात होता उस्मान पटेलचा. अली मुकरी आहेत कुवेतवरून हा सामना पाहतात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. रियाज तांबे हे सुद्धा कुवेतवरून हा सामना पाहतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. सगळ्यांचंच मात्र मनापासून स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी यांच्या स्मरणार्थ मात्र एक दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आमचे कृप ग्रामपंचायत ओवळेचे डॅशिंग उपसरपंच सन्माननीय दत्ता शेठ मुंगाजी आणि त्यांची संपूर्ण टीम मात्र या स्पर्धेसाठी फार मोठी मेहनत घेत असताना गोलंदाज गुलशन म्हात्रे अचानकपणे खेळ पालटलाय. लगातार 2 विकेट्स आपल्या नावावर केल्यात आणि गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. फलंदाजीसाठी मात्र दाखल झालाय उदय घरत. उदय घरतसाठी हा बॉल कव्हरच्या दिशेमध्ये सिंगल एकेरी धाब्याच्या मदतीनं खातं उघडलंय. मागच्या 2 बॉलवर मात्र 2 फलंदाज बाद झाले. पहिल्यांदा भागेश सुरते, तदनंतर मात्र उस्मान पटेलला सुद्धा थांबवलं जात आहे. छोट्या एका संघामधून विश्वजित ठाकूर अर्थातच मोठ्या सुद्धा खेळला होता आणि आता मात्र छोट्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. ओ लोवर फुल टॉस हलक्या हातानं मात्र ड्राईव्ह केलाय. सावधानतेनं आता मात्र सावध पवित्रा घेतलाय. त्यांना माहिती आहे दोनही फलंदाजांना हे षटक आपल्याला खेळावं लागणार आहे. कारण आज गुलशननं पाहायला गेलं तर तब्बल 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. 4 ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी मात्र त्याच्याकडून राहिले आणि पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या. ते चांगलं माहिती आहे छोट्याला. त्यामुळे अजूनही 2 षटकांचा खेळ उर्वरित आहे आणि त्यामुळं इथे सावधानतेनं मात्र पवित्रा घेतलाय तो दोनही फलंदाजांना. इथे मात्र बॅट्समन आउट. उदय घरत त्यावेळेस मात्र एज अँड टेकन. किरण पवारनं मात्र खूप उत्कृष्ट झेल घेतलाय आणि आणखीन एक धक्का दिलाय तो ओम एंटरप्राइजेस संघाला. फलंदाज उदय घरत अवघी 1 धाव काढून तंबूच्या आश्रयाला. हॅलो दीपक सर, आपण या स्पर्धेबद्दल काय म्हणावं? जेवढं म्हणावं तेवढं कमी आहे. कारण ग्रामपंचायत चषक आहे आणि ग्रामपंचायत चषक कतारवरून अर्थातच आखाती देशावरून हा सामने पाहिले जातात. म्हणजे या स्पर्धेने यशाचं शिखर गाठलंय यामध्ये शंकाच नाही आहे. बोलतो मी मंचाकडे आमचे परेश भाई म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपले सर्वांचे लाडके एवढ्या क्रिकेटचं काळीज यादव साहेब महाराष्ट्र बँक याचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि मायेची उबदार शाळ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं यादव साहेब यांचं. धन्यवाद. दीपक सर नक्कीच पाहुण्यांचं स्वागत करूया. अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीप्रमाणे मात्र अगदी सकाळपासूनच आपण पाहुण्यांचं जंगी जोरदार स्वागत पाहिलं आणि खऱ्या अर्थानं पोळ्याची स्पर्धा म्हटली तर हे सर्व काही पाहायला मिळतं. यंदाच्या हंगामामध्ये याच मैदानावर मात्र पहिल्यांदा समालोचन करण्याचं भाग्य मिळालं. सुरुवात मात्र या वर्षाची याच ओळ्याच्या मैदानावर झाली आणि कदाचित ही स्पर्धा या मैदानावरची अजून एखादी स्पर्धा पाहायला मिळेल की नाही माहिती नाही. कदाचित पुढच्या वर्षी हे मैदान असेल की नाही हे सुद्धा सांगू शकत नाही आपण. तौफलकावर धाबा लागल्या 33 धाबा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. कारण ही शेवटची स्पर्धा आहे या मैदानावरची. त्यामुळं इथून फक्त राहणार आहेत त्या आठवणी. सागर कदाचित आपल्याला या मैदानावरचा हा शेवटचा आवाज आज आहे आणि खऱ्या अर्थाने हे भाग्य मिळालंय. त्यामुळे लवकरच हे मैदान इथे दिसणार नाहीये. अतोनात सगळ्यांनाच वेदना होणार आहेत. अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघानं या मैदानाच्या भोवती लावलेली झाडं अगदी छोटी छोटी असल्यापासून त्यांना प्रेमानं वाढवलेली ही झाडं हे सर्व काही इथून नष्ट होणार आहे आणि फक्त आठवणी आपण सांगू लोकांना बऱ्याचशा मैदानावरून मायक्रोफोनवरून. परंतु ही झालेली सगळी जी मेहनत आहे ओळे गावाची ही आपल्याला आता मात्र पुढे सांगावी लागणार आहे. कारण अगदी जवळून पाहिले आपण हे सारं काही.
या ओळे गावानं दिलेलं प्रेम आजतागायत आपण आजमावलं. इथे मात्र 4 धावा मिळतील. फलंदाज जो होता तो विक्रम गरजच्या बॅटमधून. या चौकारानं धावसंख्या जाते ती 35 या आकड्यावर, 35 रन्स. विद्याधर मात्रे हे षटक टाकतोय, षटक क्रमांक 30 यावेळेस मोन्श 11 संघाकडून. पहिल्या षटकामध्ये तब्बल सिद्धेश वास्कर बरोबर 22 धावा पडल्या होत्या. त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक गुलशन मात्रेचं पाहायला मिळालं. आयकॉन खेळाडू सगळे बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला. 3 फलंदाजांना बाद केलं गुलशननं. खूप चांगला बॉल. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा पडल्यानंतर पीच झाला तो सरळ यष्टीरक्षक किरण पवारच्या हातामध्ये. रेल्वे लाईन इथून जाणार आहे, त्यामुळं कदाचित याच आठवड्यामध्ये हे काम सुरू होऊ शकतं. सिंगल मिळाली एकेरी धावेच्या बरोबरीनं, मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली हॅलो ती 36 या आकड्यावर. दीपक सर, या दरम्यान आपण पाहतोय मैदानावर ज्यांचं आगमन झालंय ते सरपंच रोशन डाके साहेब यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय सरपंच बोरखार रोशन शेठ डाके यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांच्या समवेत पाहुण्यांचं स्वागत केलं आहे छोट्यानं षटकारांशी. डीजे आपण पाहतोय की ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे ते बोरखार गावचे सरपंच सन्माननीय रोशनशेठ डाके यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. मोठा चेंडू खेळून काढतोय छोट्या. चेंडू आता स्केरच्या दिशेला 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज छोट्या. दीपक सर. कळेल कोणाच सांगून काया मनी राहिल्या साठुनी. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. नक्कीच डीजे ऑपरेटर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण दीपक सरांनी आत्ताच या मैदानाची व्यथा आणि कथा सांगितली की ज्या मैदान बनवण्यासाठी, ही झाडं लावण्यासाठी जी मेहनत आमच्या मुलांनी घेतली होती, आमच्या ग्रामस्थांनी जी आम्हाला मदत केली होती, ती आम्ही आयुष्यामध्ये कधीच विसरणार नाही. कारण यापेक्षा दुसरं मोठं दुःख आमच्यासाठी काय असणार आहे की हे मैदान या ठिकाणी इथून समाप्त होणार आहे. दीपक सर. नक्कीच इथून मात्र पाहायला गेलं तर समृद्ध असं हे गाव आहे आणि अगदी निसर्गाचा अगदी बाजूला पाहतोय आपण. डोंगर सुद्धा आहेत, परंतु हे डोंगर सुद्धा नष्ट व्हायला लागलेत आणि काही दिवसातच हे मैदान सुद्धा नष्ट होणार आहे. त्यामुळं प्रत्येक खेळाडू जो घडवलाय आजपर्यंत ओळे गावानं, या मैदानानं बरंच काही दिलंय आजपर्यंत. प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये नक्कीच वेदना होणार आहेत, यातना होणार आहेत. हॅलो. प्रत्येकाच्या डोळ्यामधून अश्रू आपल्याला पाहायला मिळतील जेव्हा हे मैदान जाईल. नक्कीच नक्कीच. या दरम्यान आपण पाहतोय डुंगी गावचे गोल्डन मॅन दशरथ शेठ घरात यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सकाळी उद्घाटन प्रसंगी आम्हाला लाभले होते. परत एकदा बक्षीस वितरणाला त्यांचं आगमन होत आहे. दशरथ शेठ घरात यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. गोलंदाज पावा. बाबाचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र फाईन खेळलाय. अभिजित ठाकूरचा हा स्ट्रोक सर जातो डीप फाईन लेग सीमारेषा पार. 4 धावांकरता चौकारानं धावसंख्या 47 या आकड्यावर. .47 रन. विशाल गायकवाड शेवटचं षटक, चौथं आणि अंतिम षटक यावेळेस मात्र घेऊन आलाय. अंतिम सामना आपण पाहतोय, मेगा फायनल ग्रँड फिनाले या स्पर्धेमधील स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी यांच्या स्मरणार्थ 11, 12, 13, 14 एप्रिल रोजी निलेशदादा पाटील कोपर सार्थक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाईटची प्रतियोगिता जी चिंचपाड्याच्या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल. सरप्राईज गिफ्ट्स बरेचसे असणार आहेत जे हळूहळू ते ओपन करतील, कारण आत्ताच मोठी सरप्राईज त्यांनी केलं होतं सगळ्यांनाच. 4 बाईक्स अगदी सुपर 4 मध्ये गेलेल्या संघांना आपण पाहिलं होतं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 5 बाईक्स आपण पाहिल्या. त्यामुळे नाईट स्पर्धेमध्ये मात्र एक धमाल पाहायला मिळेल ती निलेश शेठ पाटील यांची. त्यांच्या स्पर्धेला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अभिजित ठाकूर सार्थक ट्रॉफीचा बायकर मॅन आहे.
आणि मैदानाच्या आतमध्ये सुद्धा तो खेळतोय. विशाल गायकवाडचं हे षटक व्हाईट बॉलच्या सहाय्यानं मात्र धावफलकामध्ये 48 धावा 48. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये ही धावसंख्या आता मात्र 55-60च्या आसपास मात्र पोहोचण्याचा मनसुबा असेल. आडवा पाठने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र अभिजित ठाकूर याला मात्र परतावा लागणार आहे. एज अँड टेकन बाय किरण पवार. बॅट्समन आउट. तुला माझी फिकीर नाही, प्रेम माझ्यावर नाही, टाइमपास करतो हे कळतंय जगाला. उगाच तू फिकू नको, उगाच तू जाऊ नको, बरबाद झाली तुझ्या लावून नादाला. नजरेवर पडले होते प्रेमात तुझं, हजारो नकळी तुझी आई गाणं माझं, हजारो नकळी तुझी आई गाणं माझं. मौसम हा मस्ताना, बोलतेन मस्ताना. तर फलंदाज आज आयकॉन अभिजित ठाकूर मात्र परतलाय. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावर 48 धावा लागल्यात. आता मात्र फलंदाजीसाठी विक्रम घरत त्याच्या साथीला न्यू बॅट्समन अमन घरत येतोय. फार मोठी जबाबदारी असेल आता मात्र या 4 बॉलमध्ये निदान एखादा मोठा फटका आणि तो जर मॅनेज झाला तर 55च्या आसपास ही धावसंख्या गेली तर नक्कीच आव्हान उभं करता दीपक सर, या फलंदाजानं जर या चेंडूवर षटकार लगावला तर या फलंदाजाला दशरथ शेठ गोल्डन मॅन डुंगी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलाय या चेंडूवर. अमन घरात त्याच्यासाठी मात्र पारितोषिक आहे. सन्माननीय दशरथ शेठ यांच्याकडून अगदी पहिल्याच बॉलवर षटकार चढवला तर तब्बल 500 रुपये मिळणार आहेत. परंतु ते षटकारासाठी जाणार की समोर असणाऱ्या विक्रम घरतला तो स्ट्राईक देणार ह्या द्विधा मनस्थितीमध्ये तोही असणार आहे. गोलंदाजी मार्कवर विशाल गायकवाड कमबॅक करत असताना यावेळेचा बॉल व्यवस्थित टाइम झाला नाहीये. बॅटची कड घेऊन शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनकडे बॉल सरकला. स्वतः गोलंदाज विशाल तोपर्यंत पोहोचणार. फक्त एकच धाव मिळेल. सिंगल धाब्यानं मात्र धावसंख्येमध्ये 1ची नोंद आणि एकेरी धाब्याच्या मदतीनं मात्र 49 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये अंतिम सामना आहे. मेगा फायनल आपण पाहतो. एका बाजूला ओम एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला वंश 11. ओम एंटरप्राइजेस या संघामधून आपण पाहिलं ते अर्थातच उस्मान पटेलला पाहिलं, भागेश सुरतेला पाहिलं, अभिजित ठाकूरला पाहिलं. दुसऱ्या बाजूला विचार केला वंश 11 या संघाकडून किरण पवार ॲज अ विकेट किपर बॅट्समन आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला सिद्धेश वास्कर सारखा धुव्वादार अष्टपैलू खेळाडू या स्क्वॉड मध्ये आहे. विशाल गायकवाड पुन्हा एकदा यावेळचा हा फटका ब्लाइंड स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र व्हेरिएशन्स पाहायला मिळाले. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला निघणारा हा बॉल निर्धाव निघून जातोय. बाबा पहिल्या बॉलवर चौकाराचा मार खाला होता अभिजित ठाकूर कडून आणि त्यानंतर मात्र काय तुफान गोलंदाजी केले या गोलंदाजानं आणि या स्लॉगवरच्या या षटकामध्ये मात्र धावसंख्येला खीळ घालवण्याचं काम मात्र केलंय. धावसंख्येला आळा घालण्याचं काम कोणी केलं असेल ते विशाल गायकवाड अर्थातच बाबा या गोलंदाजानं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज होते तो विक्रमसाठी हा बॉल. अकुट टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र सीमारेषेच्या पलीकडे फाईन लेग सीमारेषा पार षटकार. भगवे वादळ आले घेऊन भगवाचे हाती, भगवे वादळ आले घेऊन भगवी आमची माती. देव येतोय, देव येतोय, देव येतोय, देवाचे छत्रपती भगवी झाली आमची. आमच्या दिशेनं हा बॉल आला होता. आम्हाला वाटलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये कदाचित हा बॉल येईल आणि एका हातामध्ये आम्ही एका हातामध्ये माईक आणि एका हातामध्ये झेल पकडू जेणेकरून जाता जाता का होईना ॲज अ प्रेक्षक कमाल कॅचचं पारितोषिक आम्हाला मिळेल. गोलंदाजी मार्कवर विशाल गायकवाडचा अखूट टप्प्याचा बॉल मात्र भिरकावलाय तो विक्रमनं. फुल टॉस बॉल पावा चुकी करतो यावेळेस मात्र मिड विकेट सीमारेषा पार आणि शेवटच्या क्षणाला मात्र थोडी गडबड झाली ती वंश 11 संघाकडून. शेवटचे 2ही चेंडू आता मात्र भिरकावलेत ते 6 धावांकरता आणि विक्रमनं मात्र आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेलंय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. फायनलचा पूर्वार्ध समाप्त होतोय आणि धावफलकावर तब्बल 61 धावा 61 रन्स ऑन स्कोर कार्ड. 62 धावांची गरज आहे. किरण पवारला पुन्हा एकदा मोठी इनिंग साकारावी लागणार आहे. सिद्धेश वास्करला सुद्धा या मॅच मध्ये खेळावं लागेल हे मात्र निश्चित केलंय या फटकेबाजीने. पहिल्यांदा उस्मान पटेलनं 7 बॉलमध्ये 20, त्यानंतर अभिजित ठाकूरनं 6 बॉलमध्ये 13. परंतु ही विक्रम घरची खेळी जी आहे ती फार निर्णायक होती कारण त्यानं सुद्धा कुठल्या तब्बल 17 धावा आणि या 17 धावा फार उपयुक्त. अंतिम सामना उत्तरार्धात मात्र काय घडणार
कोण होणार? स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी यांच्या स्मरणार्थ असणारी ग्रुप ग्रामपंचायत चषक ओवळे 2021 चा विजेता संघ हे आपण ऐकणार आहोत सागरजी मांडवकर नेरे यांच्या मुखातून. तोपर्यंत मी आपली रजा घेतोय. कदाचित असं समजून चालूय आमचं शेवटचं समालोचन असेल या मैदानावरचं, परंतु ओळे गावानं आजपर्यंत भरभरून प्रेम केलंय आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी 2-3 लोक आज ओळखायला लागलेत. हे सगळ्या ओळे गाव ग्रामस्थांचं मी मनापासून आभार मानतोय आणि माझ्या वाणीला मी आज पूर्णविराम देतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद दीपक सर पाटील. तर वलतोय मंचाकडे मी संदेश भाई यांना विनंती करतो की आपण बोरखार गावचे सरपंच सन्मान्य रोशन शेठ डाकी यांच्या या ठिकाणी आपण शाल फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं असं मी आपणास विनंती करतो. या स्पर्धेची गोड आठवण मायेची उबदार शाल एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. संदेश भाई घरात यांच्या शुभ हस्ते सन्माननीय रोशन शेठ डाकी सरपंच बोरखार यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आणि रोशन शेठ डाकी याचं विशेष स्वागत या ठिकाणी केलं जातं. यानंतर मी विनंती करतो संदेश घरत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते संदीप म्हात्रे संपू याचं या ठिकाणी स्वागत करावं अशी मी आपणास विनंती करतो. संदीप म्हात्रे संपू याचा मी या ठिकाणी स्वागत करतोय. आणि सकाळपासून दीपक सर आपण पाहतोय आयवा कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि पावाच्या शेवटच्या चेंडूवर फुलटा चेंडूवर षटकार लगावलाही होता. तो झेल पकडण्यासाठी 4-5 जण धावले होते. मला वाटतं हा झेल धीरज भाईनं पकडला असता असा अंदाज होता माझा, पण पप्पूनं त्याला धक्का मारला, खाली पाडला आणि झेल मात्र जमिनीला दान झाला. म्हणजे बघा मी तर नाहीच पकडणार पण दुसऱ्यालाही पकड देणार नाही अशी वृत्ती या ठिकाणी दिसाली ती पप्पूची आम्हाला. पण मैदानामध्ये कोण उतरलाय? संगनायक ज्यानं वरच्यावल्याचे आमदार फोडले आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय तो सतीश घरत संगनायक सेनापती मैदानामध्ये. या सतीश घरतला पारितोषिक आलंय कारण ही स्पर्धा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह पाहिली जाते आणि महेश स्पोर्ट्स मध्ये ही संपूर्ण महेश स्पोर्ट्स उरणकर साहेब महेश उरणकर साहेब आणि मित्र परिवार आपल्या दुकानामधून ही मॅच लाईव्ह पाहतात. महेश स्पोर्ट्सचे मालक महेश शेठ उरणकर यांनी सांगितलं महेश साहेबांनी की सतीश घरत जे फायनल मध्ये पोहोचलेत त्यांनी जर 2 झेल पकडले तर त्यांच्या दुकानातून जे ब्रँडेड टी शर्ट आणि ट्रॅक असेल कुठलीही ती सतीश घरतला देण्यात येईल. त्यांनी जायचं 2 झेल पकडल्यानंतर आणि दुकानातून जे काही ब्रँडेड टी शर्ट आणि ट्रॅक असेल तो सतीश घरत यांना देण्यात येणार आहे. याची सतीश घरतनी नोंद घ्यायची आहे पण त्यासाठी त्यांना 2 झेल पकडावे लागतील. सागरबाई नक्कीच तर थँक्यू. सागर दीपक सरांनी आत्ताच उल्लेख केला की या मैदानानं आम्हाला बरंच काही दिलंय, या गावानं बरंच काही दिलंय. कुठे का होईना आज रायगड ठाणे नवी मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये दीपक सरांची आणि आपली सर्वांची एक वेगळी ओळख या मैदानामध्ये झालेली आहे. पण हे मैदान जरी अवेलेबल आता नाही मिळणार आपल्याला खेळायला तरी सुद्धा आमचा प्रेम तुमच्यावर आहे की भविष्यामध्ये ओळा गाव कुठेही मैदान तयार करेल त्या मैदानावर तुम्ही नक्की दिसणार हा आमचा शब्द आहे ओळ्या गावच्या वतीनं. नक्कीच मग सर ओवळे गावानं आजवर आम्हाला दिलेलं प्रेम कधी विसरणार नाही. अनेक खेळाडूंना या मैदानानं घडवलं, अनेक गुणवंतांना या मैदानानं घडवलं, अनेक यंग क्रिकेटरना या मैदानावर खेळाची सुरुवात केली आणि आज ते स्टारकास्ट आहेत. विज्ञान युग आहे, डेव्हलपमेंट आहे आणि काळानुसार तुम्हाला बदलावं लागतं. खऱ्या अर्थाने हे मैदान उपलब्ध नसलं तरी पण क्रिकेट हा आपल्या श्वासामध्ये आहे. क्रिकेट हे एक असा धागा आहे ज्यानं आपण सर्वजण जोडले गेलोय, त्याला आपण कधी विसरणार नाही. स्पर्धेचे आयोजक फ्रेंड सर्कल ग्रुप, अजनबी स्पोर्ट्स, आर्या स्पोर्ट्स, अष्टविनायक स्पोर्ट्स, साई स्पोर्ट्स, येशूमाता ग्रुप, ग्रामस्थ मंडळ ओवळे आयोजित आपण स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी यांच्या स्मरणार्थ ग्रुप ग्रामपंचायत चषक ओवळे. पहिला चेंडू ऑन साइडला केपी मैदानावर फाईन लेग कडे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली रेस, विजय होतो चेंडूचा, दणदणी चौकार. महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांचा एकच होता तो राजा.
मराठ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज या दरम्यान आपण पाहतोय रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी त्यांच्या समेत भरत शेठ गायकवाड या दोन्ही मान्यवरांचं आगमन होते. त्यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावा. यानंतर कमबॅक केले गोलंदाज छोट्यानं. सागर, आपण जर बघितलं तर ग्रामपंचायत चषक आणि ग्रामपंचायत चषकामध्ये सर्व खेळाडूंना बसण्यासाठी पॅव्हेलियन बनवण्यात आलं. त्या पहिल्या पॅव्हेलियन मध्ये आपण पाहतोय स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी स्टँड बनवण्यात आलं, स्वर्गीय हौसराम शेठ पात्रे स्टँड बनवण्यात आलं, स्वर्गीय लक्ष्मण शेठ घरात स्टँड बनवण्यात आलं आणि चेंडूला सन्मान देतोय तो किरण पवार. चेंडू जातोय निर्धार. स्वर्गीय चेतन शेठ मात्रे स्टँड बनवण्यात आला, स्वर्गीय अप्पा शेठ गायकवाड स्टँड बनवण्यात आलं, स्वर्गीय चांगदेव शेठ मात्रे स्टँड. ही सर्व स्टँड आपण पाहतोय ग्रामपंचायत चषकामध्ये पाहायला मिळतंय. सागरभाई, नक्कीच खूप दर्जेदार आयोजन आणि शिस्तबद्ध नियोजनबद्ध अशी स्पर्धा. कुठलाही वाद नाही. आज खूप चांगला क्रिकेट सर्वांना पाहायला मिळाला. 62 करायचे. किरण पवार केपी खेळतोय. एका हाताने षटकार मारून सर्वांची मनं जिंकणारा, मैदानावर आग ओकून फलंदाजी करणारा, धावांचा वनवा पेटवणारा. मात्र महेशरा मेगा फायनलचा सामना आहे. या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये पाहायचं पारडं कुणाचं जड असणार. ओम एंटरप्राइजेस आणि वंश इलेव्हन यांच्यामध्ये होणारी फाईट. किरण पवार खेळतोय मैदानावर. अभिजित ठाकूर छोट्या. पुढचा चेंडू किरण पवारसाठी. वेगानं चेंडू. अपीलमध्ये उत्साह. किरणला मात्र विश्वास नव्हता. मात्र तितक्या वेगानं हा चेंडू होता, बॅटवर आला नाही. दोन पंच संपर्क जरूर साधतील. व्हेरी क्लोज डिसिजन आहे. आक्रमण करण्याचा जरूर प्रयत्न केला होता आणि आपण इथे पाहूया नॉट आउट. दबाव परिस्थिती निर्माण करण्याचं सुद्धा हे एक तंत्र असतं. बऱ्याच वेळा महेशर आपण पाहिलं, जेव्हा परिस्थिती गंभीर होत जाते तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतं आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला धाडसी वृत्ती दाखवावी लागते आणि खेळाडू वृत्ती सुद्धा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते. विनम्रता दाखवणं, शिस्तबद्ध खेळ दाखवणं या गोष्टींना सुद्धा क्रिकेटमध्ये खूप महत्त्व असतं. 62 धावा करायच्यात विजयासाठी. अभिजितचा आखूड टप्प्याचा चेंडू. उस्मान तिकडे जरूर उभा होता, मात्र चेंडू सीमा पार. षटकार. तर आज 17 फेब्रुवारी. एकूण धावा धावफलकावर 14. 62. वेट करा. चेंडू आणि धावांचं अंतर सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 18 मध्ये 48. 18 चेंडू आणि 48. अभिजित छोट्याला माहिती आता का आपल्याला सरासरीवर अभ्यास करावा लागेल. डॉट चेंडू फेकावे लागतील. येणारे 18 चेंडू 48 धावा. टार्गेट थोडंसं मोठं आहे. विशाल पावाच्या गोलंदाजीवर केलेले जबरदस्त हल्ले शेवटच्या काही चेंडूवर आणि त्याची किंमत तर जरूर मोजावी लागणार आहे. मात्र किरण पवारचं मैदानावर थांबणं हे खूप इम्पॉर्टंट असेल. वंश इलेव्हन या संघाला. ओम एंटरप्राइजेस ग्रुप ग्रामपंचायत चषक ओवळे 2021. महेशरी संकल्पना खूप चांगली होती. बघा ही ग्रामपंचायतीचे संघ, त्यात 2 आयकॉन खेळाडू आणि टेनिस सिटीजावरती ज्याने अधिराज्य केलं अशा खेळाडूंची निवड. खूप चांगली संकल्पना आणि ही यशस्वी सुद्धा झाली. नक्कीच नक्कीच. या दरम्यान आपण बघतोय माजी सरपंच धर्माशेठ मुंगाजी, भायाशेठ गायकवाड या दोन्ही मान्यवरांच्या या ठिकाणी आगमन होते. यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. 3 गाव मैदानावर उतरलेत, त्यामुळे कुठं का होईना इतर जे खेळाडू आहेत ते या स्पर्धेतून आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत, कारण 3 गावचे टॅलेंट आपल्याला या ठिकाणी मैदानावर पाहायला मिळतात. सागरभाई. प्रीतम घरात. पहिला चेंडू विद्याधरला आपण सुद्धा पाहतोय मैदानावर खेळतोय. किरण पवार केपीचं थांबणं. वातावरण महेशर थोडं शांत झालेत. सर्वजणांच्या नजरा किरणच्या खेळीकडे आपण पाहतोय. फलंदाज खेळतोय. विद्याधर म्हात्रे सुद्धा खेळतोय, गोलंदाजी करतोय. प्रीतम 62चा टप्पा ओलांडायचे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर सुद्धा थोडं मोठं आहे. इथे फटकेबाजी करणं खूप गरजेची असेल. फुटवरचा वापर. भेदकता बघा किती. इथे अभिजितनं कान मंत्र दिलाय. आपल्याला निर्धाव चेंडू फेकायचे, फलंदाची विकेट घ्यायची, त्यांना नामोहरण करायचे आणि 2 हात करताना ही चकमक 2 संघामध्ये असणार आहे. 2 बलाढ्य संघामध्ये होणारी टक्कर. जो संघ चांगली कामगिरी करेल
जो संघ टुकार कामगिरी करेल तो संघ विजयाच्या दिशेने वाटचाल जरूर करणार. आता पाहूया येणारे 16 चेंडू 48 धावेची गरज, मोठ्या फटक्यांची नितांत गरज फलंदाजी करणाऱ्या संघाला. व्हेरी गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग, परफेक्ट डिलिव्हरी करतो आणि मात्र थोडासा बाहेर चेंडू गेला. वेग जरूर होता, नियंत्रण थोडं सुटलं आणि स्विंग झाला चेंडू. एक एक चेंडू इथे खूप मजा असणार आहे. जेव्हा मोठे फटके येतील अजूनही दोघांनाही सारख्या सारख्या संधी आहेत, समान संधी अजूनही दोन्ही संघांना आहेत. 16 मध्ये 48 करायचे आहेत. प्रीतमची गोलंदाजी अतिशय सुंदर झाली. 2 चेंडू डॉट, हा आदळलेला चेंडू, मिस टायमिंग. सतीश खरत होते तिथे, महेश सर एक झेल मिळाला असता, एक काउंट झाला असता. नक्कीच नक्कीच. ट्रॅक टी शर्ट ब्रँडेड महेश स्पोर्टच्या दुकानातून कुठलाही ट्रॅक टी शर्ट घेऊन जायचा होता सतीश सरांना, पण काय करणार, सेनापतीच गारज झाला. एक जरी मिळाला असता ट्रॅक टी शर्ट तरी ते देणारच होते, पण आता काउंट 0 अजून. नक्कीच नक्की. एक झेल जरी पकडला असता तरी महेश स्पोर्ट्सच्या दुकानात जाऊन आम्ही भांडण करून एक टी शर्ट तरी आणला असता. अजूनही वेळ गेली नाहीये. येणारे 15 चेंडू 46 धावा. विजयाचा झेंडा कोण फडकवणार? प्रीतम गरज गोलंदाज सज्ज, समोर किरण पवार नावाचं वादळ. या फलंदाजानं आपण पाहतोय सिद्धेश ट्रॉफी, आमदार ट्रॉफी नाईट स्पर्धेमध्ये धुमाकूळ घातला होता, व्यावसायिक संघामध्ये खेळत होता आणि सर्वांची मनं जिंकल्या. आजचा दिवस सुद्धा किरण पवारसाठी शुभ दिवस होता. मात्र ही मेगा फायनलची मॅच, या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये संघाला आपल्या फलंदाच्या जोरावर जिंकून देणार का? ऑन साइडला वेगानं बॅट. ओ, जर प्रेक्षक आमचे आपण जरूर पाहतोय धीरजभाई परत एकदा. धीरजभाई, आणि जर- बघा नशीब धीरजभाईचे कसे आहेत. हा झेल आत्ता 100% पकडला असता, कारण एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांना पारितोषिक मिळालं ग्रामपंचायतला, पण क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागून चेंडू क्रॉस गेला, अन्यथा हा झेल 500 रुपये नक्की मिळाले असते. धीरजभाईंना हा जेल मिळाला असता मैसर, जर त्यांची हालचाल झाली नसती, जागेवर उभे असते तर त्यांच्या हातामध्ये चेंडू जरूर विसवला होता. तर 6 धावेनं संघ पुढे सरकल्या. 22, 14 चेंडू 40. सुपर बॉलिंग, नाईस लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतोय. आता विभिन्नता दाखवावी लागणार आहे. किरण पवार नावाचं वादळ मैदानावर उभा आहे, तो कधी आक्रमक बनू शकतो. येणारे 13 मध्ये 40 करायचे. एकूण धावा दाफलकर 62 धावांचा टप्पा ओलांडायचे. इथे आक्रमण करणं, गोलंदाजावर तुटून पडणं हे फलंदाजांसाठी खूप गरजेचं असेल. 13 चेंडू 40. खराब चेंडू, समोर किरण पवार आहे. हा अवांतर चेंडू, दडपण जरूर असणार आहे. आणि किरण जर मैदानावर थांबला मैसर तर तो सामना कधी फिरू शकतो. अवांतर धावेनं थोडा बदल होईल. आपण गुणतालिका पाहूया. येणारे 13 चेंडू 39 धावेची गरज. प्रीतम घरत, एक जरी मोठा फटका गेला, उर्वरित जे चेंडू फेकल्या, सुंदर कामगिरी केली गोलंदाजानं. सामंत पवित्रा 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमा रेषेला लागत. जरूर हा फटका खूप सुरेख पाहायला मिळाला. पॉइंट कडून बॅकवर्ड पॉइंट कडे हा चेंडू गेला. जरूर 4 धावा मिळणार. पहिल्या षटकामध्ये आपण धावसंख्या पाहिली. अभिजित छोट्यानं गोलंदाजी केली, 14 धावा दिल्या. त्यानंतर आपण षटक पाहिलं, गोलंदाज प्रीतम होता, 13 धावा दिल्या. 62 धावांचं टार्गेट आहे. 62 कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. ग्रुप ग्रामपंचायत चषक ओवळे 20-21. मैसर चॅम्पियन कोण असणार, विजेता कोण असणार बघा. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि बेस्ट फिल्डर, क्षेत्ररक्षकाला स्मार्टफोन आहे, आकर्षक बक्षिसे आणि हे विजेते कोण असणार, रेसमध्ये कोण आहे, उलगडा जरूर होईल. मात्र न उलगडलेलं कोडा, आकड्यांची जादू आपण अजूनही पाहतो. 12 चेंडू 35. सामना जिंकायचा असेल तर फलंदाजी करणारा संघाला मात्र मोठे फटकेच खेळावे लागतील. गोलंदाजी करणारा संघ पाहतोय आपण ओम एंटरप्राइजेस हा संघ.
आता जबाबदारी दिली तो गोलंदाज येतोय. पाहूया आपण इथे समीकरण 12 चेंडू 35 समोर उभा आहे विद्याधर म्हात्रे. कुवत या फलंदाजामध्ये सुद्धा आहे आणि इथे आता आपल्या शक्तीचं प्रदर्शन करावं लागेल. लेग स्टिक वरून चेंडूला उंची जास्त होती, काहीसा बाहेर होता आणि पंचांनी इशारा केला अवांतर. आता अनुमान प्रेक्षकांनी वर्तवला असेल, जरूर चर्चा असेल. किरण पवार जोपर्यंत मैदानावर असेल अपेक्षा विजयाच्या अपेक्षा जागृत झाल्या असतील. येणारे 12 चेंडू 34 धावेची गरज. फुलटॉस चेंडू फायदा घेता आला नाही आणि एक धाव तर पूर्ण करणार. जरूर ही लेग बायच्या रूपाने धाव मिळणार आहे. आपण जरूर इथे पाहतोय सिंगल डबलला आता काही बिघडू शकत नाही. गोलंदाजी करणाऱ्या संघाची ताकद मजबूत होत चालली, कारण तेवढी चांगल्या दर्जाची गोलंदाजी, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पहिल्या सत्रामध्ये फलंदाजानं केलेला हल्ला बोल. आता किरणवर सर्वांच्या नजरा. येणारे 11 चेंडू 33 धावेची गरज. सामना जिंकून देणार का किरण, का सामना खेचून आणणार गोलंदाजी करणारा संघ. अभिजितनं 14 धावा दिल्या, त्यानंतर प्रीतमचं षटक पाहतोय. आता सुशांत गरतवर ही जबाबदारी संघनायकानं सोपवल्या. हे समीकरण कोण सोडवणार, न उलगडलेलं कोडं कोण सोडवणार. आणि आपण इथे पाहतोय किरण पवार सज्ज होणार. आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय ऑन साइडला. बिग स्ट्रोक. किरण पवारचं थांबणं महत्वाचं आहे. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा किरण पवारच्या केळीचा आनंद घेतोय. षटकार. टिप टिप बरसा पानी पानी आग लगाए आग लगी दिल में तो तेरी याद आई तेरी याद. नक्कीच वातावरण आता गरम होत चाललंय. जेवढे मोठे फटके येतील तेवढी ही अटीतटीची फाईट होणार. किरण पवार नजर स्थिर ठेवून बसलाय. सायंकाळची वेळ सुद्धा आहे आणि सुशांत गरत ओम एंटरप्राइजेससाठी हे निर्णायक षटक हाताळतोय. सामना जिंकून देणार का, इथे किरण पवारला तो आउट घेणार का, अनेक प्रश्नांना उदाहरण आलंय. 10 चेंडू 27 धावेची गरज. खोलवरचा चेंडू शांत बसवलं किरणला. उस्मान तिथे उभा आहे. सुरेख क्षेत्ररक्षण, अप्रतिम थ्रो, मात्र कलेक्ट करू शकले नाही. तितक्या वेगानं किरण परतला 2 धावेसाठी. गुड रनिंग. 2 सलामीवीर गोलंदाजांना नडलेत. खूप चांगली कामगिरी. सामना अजूनही दोन्ही संघासाठी सुरळीत प्रवास सुरू आहे. 9 चेंडू 25 धावा. किरण पवार केपी मैदानावर. सावळे गावचा हा सितारा आज आयकॉन खेळाडू खेळतोय. 1-11 या संघासाठी सामना जिंकून देणार का तो, त्याच्याकडे ती क्षमता आहे. 1 मॅन आर्मी कधी सामना पलटवू शकतो. 9 चेंडू 25 धावेची गरज. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, मात्र किरणला सुद्धा शांत बसवले. आता जरूर हा धोका आणि विकेट ही दान करावी लागली. हा मॅच टर्निंग पॉइंट मैसर ठरणार का. किरण पवार प्रयत्न केले, परत हटला आणि गरज नसताना विकेट केली. ही विकेट महत्वाची का मोलाची, येणारी वेळ जरूर सांगेल. मात्र मैदानावर सरकतोय मॅजिकल चेंज प्लेयर सिद्धेश वासकर. आता सामन्यामध्ये एक उत्कंठा निर्माण झाल्या. सामना कोण जिंकणार, किरणचं बाद होणं टर्निंग पॉइंट असणार का. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आता 62 धावांचं लक्ष. येणारे 8 चेंडू 24. तर सिद्धेश वासकर आलेला आहे, आयकॉन खेळाडू. भंगारपाडा गावचे टॅलेंट. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहतो. आमदार ट्रॉफीची स्पर्धा
गाजवली आर्या स्पोर्ट्स आयोजित स्टारकास्ट खेळाडू आहे. आणि आता इक्वेशन 8 चेंडू 24. सुरुवातीलाच आक्रमण सिद्धेश सुद्धा बाद झालाय. आता थोडा अवघड झालाय. किरण पवारच्या बाद होण्यानं आता सामन्याचा रंग थोडं बदललाय. 7 चेंडू आणि 24. शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो जय विष्णु की अवतारी राम की निकली सवारी राम की लीला है न्यारी. मैसर किरण पवार बाद झाल्यानंतर थोडं दुःखाचं सावट सुद्धा पॅव्हलियन मध्ये. थोडा स्पीड वाढवा. पंचांना विनंती करतोय. ओम एंटरप्राइजेस सतीश घरत यांचा संघ एकत्रित येऊ नका आपण, कारण हे शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. पाहुण्यांचं सुद्धा आगमन झाले. 6:13. 7 चेंडू आणि 24 धावा. सामना कोण जिंकणार अजूनही चर्चा आहे. जर या चेंडूवर मोठा फटका आला तर आणखीन सामना टफ होणार. पाहूया इक्वेशन अनालिसिस येणार चित्र. 7 चेंडू 24. परम मात्र आला आता मैदानावर. परमकडे सुद्धा ती क्षमता आहे. त्याच्या बॅट मधून पण कधी मोठे फटके येऊ शकतात. सामना जिंकणं दोन्ही संघासाठी महत्वाचे आहे. प्रत्येक षटकारासाठी दशरथ शेठ घरत गोल्डन मॅन यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक फलंदाज झाला. 7 चेंडू 23. या चेंडूवर मोठा फटका आला तर जसा सामना पाहायला प्रेक्षकांना मैसर आवडतं तो सामना सुद्धा जरूर पाहायला मिळणार आहेत. मैदानावर शॉन पदक सुद्धा आलेलं आहे. उपस्थिती त्यांची सुद्धा पाहतो. सागर, आपण या मैदानाचं वैशिष्ट्य अनेक वर्ष पाहतोय. या मैदानावर शेवटच्या क्षणापर्यंत सामने रंगतात. 7 चेंडू 23. गोलंदाज तयार. सुशांत गरत समोर परम मात्र. हा फटका ठोकतोय. यस, दिस इज अ बिग शॉट. डीप स्क्वेअर लेगला. आता सामना मात्र नक्कीच झुकतोय तो फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनं. आता कोण जिंकणार? उधळीत ये रे गुलाल सजना तुझ्या मंदिराची उधळीत ये रे गुलाल सजना. थँक्यू. तर सागर, आपण परम या फलंदाजाबद्दल निश्चित म्हणूया की परम हा फलंदाज मागच्या वर्षी थोडा फ्लॉप होता. त्यानंतर मी त्याला बोललो होतो की परम, तुझ्या बॅटला चेंडू स्पर्श होत नाहीयेत, कनेक्ट करावे लागेल तुला, कारण तुझ्यावर अख्ख्या गावाचा विश्वास आहे, ओवळ्या गावाचा. तुला कमबॅक करावं लागेल. त्यानंतर ओवळा प्रीमियर लीगला ज्याला तो प्रॅक्टिसला आला त्याला मी पाहिले होती की त्याची बहारदार फलंदाजी. हे प्रत्येक इनिंग मध्ये तो जवळजवळ 10 ते 15 षटकार लगावायचा. मग मी त्याला सांगितलं की परम, आता तू आपल्या लय मध्ये आलास. आता ओवळा गाव विजयापासून कोण रोखू शकणार नाही. आणि ओवळा प्रीमियर लीग मध्ये काय बहारदार खेळी पाहायला मिळाली होती आणि या मैदानावर प्रात्यक्षिक दाखवताना परम मात्रे. नक्कीच परम मात्र एक श्रीमंत खेळाडू सुद्धा आहेत. क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये नक्कीच. अनेक शेवटच्या क्षणाला सामना जिंकवणारा खेळाडू, कारण आजपर्यंत इतिहास आहे ओवळ्या गावचा की जोपर्यंत मैदानावर परम मात्रे आणि प्रमोद घरत हे 2 खेळाडू आहेत तोपर्यंत ओवळ्या गावचे प्रेक्षक कधीच मैदान सोडत नाही. नक्कीच परमकडे ती क्षमता आहे. त्याला कॅश प्राइज सुद्धा मिळालं. परमच्या षटकाराने एक वेगळा नूर आणलाय मैदानामध्ये. एक रोमांचक परिस्थिती पाहायला मिळते. अटीतटीची लढत, करो या मरोची लढाई, ही अस्तित्वाची लढाई, ही दोन्ही संघाच्या गुणवत्तेची लढाई. विजयाचा झेंडा कोण फडकवणार? सूर्य देवता अस्ताकडे चाललाय. आणि इथे या स्पर्धेवर ग्रुप ग्रामपंचायत चषक ओवळे 20-21च्या स्पर्धेचा विजेता कोण होणार? अंतिम 6 चेंडू 17 धावेची गरज. विद्याधर मात्र सलामीला आलाय. अजूनही खेळतोय मैदानावर. पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. आज म्हैसर ओम एंटरप्राइजेसनं पहिला सामना खेळला. कृष्ण आम्हाला माहिती दिली. आपण पाहतोय पहिला सामना त्याने जिंकला आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळण्याचं भाग्य सुद्धा त्यांना मिळालंय. फायनलची ही मॅच. आता येणारे 5 चेंडू 16 धावेची गरज. परमकडे ती क्षमता आहे. शेवटपर्यंत हार मानत नाही असा गुणवान क्रिकेटर आहे. आता मात्र सर्वस्वपणाला लावावं लागेल. जिंकू किंवा मरू. 5 चेंडू 16 धावेची गरज. कोण जिंकणार, कोण हारणार?
गोलंदाज सज्ज भागेश सुरत्या 5 चेंडू 16. स्लोवर 1 चेंडू आणि आता परमबाद. आता जबाबदारी आल्या विद्याधर म्हात्रेवर. 4 चेंडू 16 धावेची गरज. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अटीतटीची लढत पाहायला मिळते. परमच्या बाद झाल्यानं थोडासा निराश होतोय त्याचा पाठीराखीय. आणि आता आपण इथे पाहतो एकूण धावफलकावर 46, 62 धावांचं टार्गेट. आता 4 चेंडू आपण इथे जरूर पाहणार आहोत. पंच इशारा येईल ना. हा तुफानी पॉवरफुल स्ट्रोक. विद्याधर मात्र अजूनही उभा आहे. समीकरण आता बदलत्या. सामना कोण जिंकणार? अजूनही अटीतटीची लढत. 62चा टप्पा ओलांडायचा. कंपल्सरी चेस करणं या षटकारानं. आता सामना आणखीन आपण पाहतो अटीतटीचा होत चाललाय. आता येणारे 3 चेंडू आणि 10 धावेची गरज. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतोय. जो विद्याधर मात्र सलामीला आला होता, पाय रोवून बसलाय, मजबूत स्थिती निर्माण केल्या. आता तो धाडस करणार का? इथे जर विद्याधरनं सामना जिंकून दिला तर हा विजय कोणी विसरणार नाही. विजयाचा शिल्पकार कोण होणार? फलंदाज का गोलंदाज? फलंदाज विद्याधर मात्र होणार का आयकॉन खेळाडू ओम एंटरप्राइजेसचा भागेश सुरते होणार? 3 चेंडू 10 धावा. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. देवाकडे मागणं मागतायत, देवाला साकडं घालतायत की आमचा संघ जिंकू दे. पण विद्याधर याचा इतिहास आहे. याच मैदानावर एका शेवटच्या चेंडूवर कंपल्सरी चेसिंगला 7 धावांची गरज असताना ललित या गोलंदाजावर विद्याधरनं षटकार लगावला होता. तो इतिहास त्याच्या नावावर आहे. नक्कीच मैसर, या मैदानावर बरेचसे इतिहास आहेत. विद्याधरचा आपण एक रेकॉर्ड सुद्धा सांगितला. अजूनही त्याचा पाठीराखा वर्ग अपेक्षा करत असेल, कारण या फलंदाजाकडे क्षमता आहे. दोन्ही संघांना समान समान संधी आहेत आणि संधीचं सोनं कोण करणार? एक चुकी तुमच्या पराभवाला कारणीभूत असू शकते. मात्र या सामन्यामध्ये व्हेरी गुड फाईट बॅक केलाय तर विद्याधरनं. परमनं एक फटक्यानं सामन्यामध्ये एक मजा आणली आणि आता विद्याधरचं मैदानावर थांबणं. विद्याधरनं जर इतिहास रचला तर त्याला कोणी विसरणार नाही. हिरो कोण होणार? विजयाचे शिल्पकार गोलंदाज असणार का फलंदाज? ओम एंटरप्राइजेस चॅम्पियन होणार का 111 संघ चॅम्पियन होणार? स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी यांच्या स्मरणार्थ ग्रुप ग्रामपंचायत चषक ओवळे चॅम्पियन कोण होणार? फुटवरचा मापर ऑन साइडला आणि क्षेत्ररक्षक मात्र तैनात. 2 धावा वेगानं पूर्ण केला. 2 रन्स कंप्लीट. आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. 2 चेंडू 8 धावेची गरज. एक मोठा फटका. अजूनही सामना अटीतटीचा होऊ शकतो. ही येणारी वेळच सांगेल विजयाच्या दिशेने मार्गक्रमण कोण करणार. 2 चेंडू आणि 8 धावा. क्लीन बोल्ड. निर्णायक वळी. त्रिफळाचीत बाद विद्याधर. आता विजय खेचून आणलाय तो ओम एंटरप्राइजेस संघाचा गोलंदाज भागेश सुरतेनं. आता वेळ निघून गेला. एखादा चमत्कार जिंकून देईल, कारण 1 मध्ये 8 धावा. जरी षटकार आला तरी या सामन्यामध्ये बाजी मारेल ओम एंटरप्राइजेस. खड्डा गँग कडून फलंदाज आशिष साठी 500 रुपयाचं पारितोषिक. आशिष ही विकेट आखण्यामध्ये ज्याचा अनमोल वाटा आहे तो आशिष मैदानावर. एक हार्डहिटर फलंदाज. पण सागर, या सामन्याचं ज्याला नाणेफेक झालं त्याच वेळेला मी उस्मान बरोबर चर्चा केली की 111 संघाच्या संघनायकाचा निर्णय चुकला, कारण फलंदाजी जर त्यांनी घेतली असती तर त्यांच्या वेळेला हवा होती. आणि उस्मानचा रायगडचा टायगर उस्मान म्हणाला आशिषच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. तब्बल 4 धावेनं पराभूत झाला संघ. नक्की नक्की. आणि मी उस्मान बरोबर चर्चा करत होतो रायगडच्या टायगर बरोबर. तोही म्हणाला की दादा आपल्या जोर अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावर तुम्ही सांगलात की आम्ही फलंदाजी करताना हवेची साथ मिळणार
आणि 1-11 ज्याला फलंदाजी केलं तेव्हा हवा शांत होईल आणि त्याचा आम्हाला पुरेपूर फायदा होईल. म्हणजे कुठेतरी संघनायकाचा निर्णय नाणेफेक जिंकल्यानंतर चुकला, असा एक माझा वैयक्तिक अंदाज. नक्कीच महेश सर, सर्व पाहुण्यांना विनंती करूया, ग्रामस्थ मंडळ ओवळेला विनंती करूया, संपूर्ण आयोजकांना विनंती करतोय का आपण व्यासपीठाकडे यायचंय. तर चॅम्पियन ठरला ओम एंटरप्राइजेस ग्रुप ग्रामपंचायत चषक ओवळेच्या या 2021च्या स्पर्धेमध्ये तो चॅम्पियन ठरला. मॅन ऑफ द मॅच जरूर आपण सांगूया. पुढची जबाबदारी मी महेश सरांकडे जरूर जाईन. मॅन ऑफ द मॅच जरूर बक्षीस समारंभाच्या वेळी आपण डिक्लेअर करू. मी मात्र इथे थांबेन. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली. ओवळे गावाचं प्रेम जरूर आम्हाला नेहमी मिळाले. या मैदानावर अनेक मोठमोठ्या संधी मिळाल्या. खास करून मी आमचे आदर्श महेश म्हात्रे सर जे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत, अनेक युवा समालोचकांना त्यांनी घडवलं, अजूनही त्यांचे कार्य सुरू आहे. तर मी मात्र इथे रजा घेईन. खूप चांगली स्पर्धा सर्वांनी एन्जॉय केली आणि आता पुढची